नमस्कार मित्रांनो. आज फायनली मला वेळ भेटला हा ब्लॉग बनवायला. यामध्ये काही नाही, मी फक्त तुमच्याशी थोडंसं बोलणार आहे. खास असं बनवण्यासाठी आज काहीच नव्हतं, त्यामुळं असंच ब्लॉग बनवणार आहे. मी एक छोटासा तुमच्याशी थोडंसं काहीतरी बोलणार आहे. माझा हा पहिला ब्लॉग आहे, त्याच्यामुळं मला नाही जमत आहे एवढं काही की काय बोलायचं काय नाही, पण मी करते आहे. जमता जमता जमेल. तुम्ही पण तसाच सपोर्ट केला तर मला पण तेवढंच हे बळ येईल की काहीतरी नवीन करायचं, काहीतरी नवीन शिकायचं. तर प्लीज तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा माझ्या. आता परत मला नवीन काही सांगायचं झालं तर माझ्याबद्दल सांगेल मी तुम्हाला, कारण की नवीन चॅनल आहे. आता ही कोण आली आहे बाबा नवीन, मला प्रश्न पडला असेल. तर माझं नाव श्रुती आहे, श्रुती निरंजन लुंगे हे माझ्या सासरकडचं नाव आहे. आणि श्रुती राधाकिसन बोरकर हे माझ्या माहेरकडचं नाव आहे. ठीक आहे. तर तशी मी दळगाव राजाची आहे, जालन्यामध्ये मी राहते. आणि माझं जे झालेलं आहे लग्न ते लव्ह मॅरेज आहे. आमच्या घरी बघा, इथे माझे सासरे सासूबाई, माझे मिस्टर, मी आणि आता वरत आम्ही एवढेच जण असतो घरामध्ये. तशा मला नंदा पण आहेत, पण सगळ्यांचे लग्न झालेले, सगळे आपापल्या घरी असतात. आमची छोटीशीच फॅमिली आहे 14 जणांची, त्यामध्ये आता वरद आला आहे, म्हणजे आम्ही 5 जण झालो आहे. त्यामुळे आम्हाला एवढं छोट्याशा 2 खोल्यामध्ये पुरून जातं. आमच्या घरी सगळेच जण जॉब करतात, म्हणजे सगळेच जण काम करतात. समजा मी पण पहिले जॉब करायचे, पण आता वरद झाल्यापासनं नाही करत आहे, त्यामुळे मी घरी आहे. माझ्या सासूबाई पण कंपनीत जातात, सासऱ्यांची तर काय हॉटेलच आहे. आणि माझे मिस्टर पण निरंजन पण पहिले जॉब करायचा, आत्ता कुठे त्यांनी हा बिझनेस सुरू केला आहे. त्यामुळे घरी कोणीच नसतं. माझे सासरे असतात घरी, पण आत्ता ते बाहेर गेलेले, म्हणजे तसं ते गावाला गेलेले आहेत माझ्या नंदेकडे, नाशिकला. नाशिक सिटी मस्त सिटी आहे. तुम्ही गेलेला आहात का कधी नाशिकला? गेलेला असाल तर मला कमेंटमध्ये सांगा. मी पण भरपूर वेळा गेलेली आहे, माझी ताई पण नाशिकलाच असते. खूप छान देवस्थान आहे तिथे, बघण्यासारखं आहे. गेला असाल तर नक्की सांगा, नसेल गेला तर जाऊन या. माझं हे चॅनल जे आहे ते आत्ता सुरू झालेलं आहे, त्यामुळे या चॅनलला जास्त सबस्क्राईब नाही आलेले, लाईकसुद्धा नाही आलेले व्हिडिओला. तर प्लीज तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, तर जेणेकरून म्हणजे मला आणखीन नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळेल, नवीन काहीतरी करण्यासाठी अजून म्हणजे अजून परत नवीन काही सांगायचं म्हटलं तर माझ्या वरदचे जावळं पण काढायचे आहेत. त्याच्यासाठी आम्ही दळवराजाला जाणार आहे, कारण की तिथे आमचे आसरा आहेत. तर आसरालाच जावळं देत असतात, तर त्याच्यामुळं आम्हाला तिथे जायचं आहे. तर थोड्या दिवसांमध्ये आम्ही तिकडे जाणार आहे. तिथे पण एक छोटासा कार्यक्रम होणार आहे, तर त्याचा व्हिडिओ पण टाकेल मी बनवला तर. दळगाव राजाला आहे ते, दळगाव राजा माहिती असेल तुम्हाला, तालुका त्याचा दळगाव राजाचे, जिल्हा बुलढाणा. बालाजी प्रसिद्ध आहे तिथला, देवस्थान आहे ते बालाजीचं. खूप छान शहर आहे ते, म्हणजे शहर पण म्हणता येणार नाही, गाव पण म्हणता येणार नाही, पण बऱ्यापैकी येते, सगळं आहे तिथे अवेलेबल. मोठं गाव आहे ते, म्हणजे माझं माहेरच आहे तिथे, मी तिथलीच आहे. तिकडं जायचं म्हटल्यावर सगळ्यांची मज्जा असते, मला पण आवडतं तिकडं जायला, आणि निरंजनला पण खूप आवडतं, कारण की
माझ्या नंदा पण तिथेच आहे, म्हणजे निरंजनच्या बहिणी पण तिथेच दिलेले आहे. तर खूप साऱ्या जणांचे तिथे घर आहे, तर सगळेजण एकत्र येतात, सगळी फॅमिली एकत्र येते, तर मस्त वाटतं. त्यामुळं तिकडं आम्ही जाणार आहे. तिकडं गेल्यानंतर तुम्हाला वरचा व्हिडिओ. वरच झोपलेला आहे म्हणून थोडासा टाईम भेटतोय, त्यामुळं हे शूट करते मी. काय बोलणार आज, एक नवीन गोष्ट सांगायची म्हटली, एखादी नवीन गोष्ट सांगायची म्हटली तर निरंजननी आज, म्हणजे माझे मिस्टर यांनी हॉटेल टाकली आहे 1 जानेवारीला. त्याचा व्हिडिओ येईलच तुम्हाला, बनवला आहे तो, पण अजून पोस्ट करायचा आहे, अपलोड करायचा आहे, येईल तुम्हाला तो. खूप दिवसापासून टाकायची म्हणून चालू होतं आमचं हॉटेलचं. शेवटी ते 1 जानेवारीला फायनली झालं. तर त्यामुळं 2-3 दिवस झाले वेळच नाही भेटला आहे, शॉर्ट्स बनवायला सुद्धा नाही, काही व्हिडिओ बनवायला पण नाही. खूप कामामध्येच दिवस चालला गेला सगळा. आणि त्यातल्या त्यात वरदची तब्येतसुद्धा खराब झाली. वरदला सुद्धा ताप वगैरे आला होता, त्यामुळे तर तो जास्त चिडचिड करत होता, त्यामुळे काहीच सुचलं नाही. मित्रांनो, माझं हे नवीन चॅनल आहे, तर प्लीज तुम्ही याला सबस्क्राईब करा, लाईक करा. जर आणखीन काही अपेक्षा असतील माझ्याकडनं की मी हा व्हिडिओ अपलोड करावा, तो व्हिडिओ अपलोड करावा, याच्यावर करावा, तर मला कमेंटमध्ये सांगा, म्हणजे नक्की मी त्या व्हिडिओसाठी ट्राय करेल. माझा वरद बघा तुम्ही.